नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण ही जी पाठीमागली शेत जमीन पाहतोय अर्थात या ठिकाणी नांगरलेली आहे। पण आपला आजचा जो महत्त्वाचा जो विषय आहे, जो टॉपिक आहे की शेत जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचा कसा। तर निश्चितच आपल्याकडे जी शेत जमीन असणार ही चांगल्या पद्धतीमध्ये आडवी उभी दुननी फननी किंवा नांगरणी करून आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे। नांगरणी केल्यानंतर ना ह्या अवस्थेमध्ये असताना या ठिकाणी आपल्याकडे जे असणारं जे खत असेल, अर्थात शेणखत असेल, लेंडी खत असेल, कोंबड खत असेल, जी कुठलीही खत असेल ती ह्या अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायच्या। आणि विशेष म्हणजे 12 दिवस 15 दिवस किंवा महिनाभर जास्त दिवस आपल्याला शेत जमिनीमध्ये कशा पद्धतीने पांगून देता येईल किंवा तापत ठेवता येईल त्यासाठी आपल्याला ते गरजेचं आहे। कारण ज्या जमिनीमध्ये जे तयार होणारे फंगस आहे, जे विषाणू म्हणजे आपण जे बॅक्टेरियानाशक, जे घातक बॅक्टेरियानाशक आहेत ते मेले पाहिजेत, म्हणून आपल्या ठिकाणी ते शेणखतामध्ये आढळत असतात। त्यासाठी ते आपल्याला उन्हामध्ये तापत ठेवणं खूप गरजेचं आहे। तापल्यानंतर ते पूर्णपणे मरून जातील। त्यामुळे या ठिकाणी जे आपलं नांगरलेलं जे शेत आहे, तर या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने टाकून द्या, आडवं चांगल्या पद्धतीने पसरून द्या आणि तापू द्या। म्हणजे ते पूर्णपणे ज्या गरजेच्या नसणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत, त्या घातक बॅक्टेरिया त्या पूर्णपणे मरून जातील। त्यासाठी आपल्याला ते वापर करायचा आहे। आणि त्याच्यानंतर ना चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी शेत आडवं उभं दोन तयार करून आपण या ठिकाणी जे आपल्याला नवीन पीक घ्यायचे त्यासाठी आपलं शेत जमीन तयार करू शकता। तर या पद्धतीमध्ये ते प्लॅनिंग करून घ्या की जेणेकरून चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनिक कार्बन आपल्या शेत जमिनीमध्ये वाढला जाईल। किंवा दुसरी गोष्ट, हे शेत तयार केल्यानंतर ना तुम्ही ताग असेल, डेंचा आहे, हिरवळीची जी खत आहे ते सुद्धा वापर करू शकता। त्याचबरोबर मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या ऑर्गॅनिक कार्बन आहेत ते सुद्धा उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा आपण ड्रिपच्या सहाय्याने असेल किंवा पाटवाच्या सहाय्याने वापर करू शकता। तर हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करून घ्या की जेणेकरून आपल्या शेतजमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे। वाढवण्याची कारणं असेल ते शेणखत, लेंडीखत, कोंबड खत हे तर आहेच आहे। त्याचबरोबर हिरवळीची खते म्हणलं तर ताग असेल, डेंचा आहे, यांचा वापर आपल्याला करायचा आहे। तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करा आणि आपल्या जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बनसाठी मदत करा। धन्यवाद।